उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर आता निवड झालेली आहे। महत्त्वाची बातमी, राष्ट्रपती कोट्यामधून निकम यांची निवड झालेली आहे। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे। मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आणि दहशतवादी कसाबला सुनावलेली शिक्षा याच्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती। त्यांनी ही केस लढवलेली होती सरकारच्या बाजूने आणि त्यानंतर उज्ज्वल निकम यांचं नाव आणखीनच चर्चेत आलं। उज्ज्वल निकम यांची आता राज्यसभेवर निवड झालेली आहे। उज्ज्वल निकम राज्यसभा खासदार म्हणून आता नियुक्त झालेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। राष्ट्रपती कोट्यामधून निकम यांची निवड झालेली आहे। उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून निवड झालेली आहे। प्रख्यात वकील, ज्येष्ठ कायदेतज्ञ अशी उज्ज्वल निकम यांची ओळख। विशेष सरकारी वकील अशी उज्ज्वल निकम यांची ओळख। आणि आता उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे। उज्ज्वल निकम राज्यसभा खासदार आता होणार आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय वैशाली, राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी 4 जणांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते, ज्यापैकी उज्ज्वल निकम यांना आता राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत हर्षवर्धन श्रृंगला यांची सुद्धा राज्यसभेसाठी नियुक्ती झालेली आहे। त्यासोबतच डॉक्टर मीनाक्षी जैन आणि सदानंद मास्टर यांची राज्यसभेसाठी निवड झाल्याचं बोललं जात आहे। आपण पाहिलं की उज्ज्वल निकम यांनी जी भूमिका बजावली होती 26/11 मध्ये, वकील होते, ते सरकारी वकील होते आणि कसाबला फासावर चढवण्यासाठी त्यांचा एक महत्त्वाचा रोल सुद्धा यामध्ये राहिलेला आहे। मागच्या वेळी आपण पाहिलं लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वर्षा गायकवाड यांच्या समोर त्यांना पराभवाची धूळ टाकावी लागली होती, मात्र कुठेतरी त्यांना ऍडजस्टमेंट करायची होती भाजपकडून। भाजपच्या वर ही जबाबदारी होती आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेसाठी ज्या 4 जणांची नावं पाठवण्यात आली त्यामध्ये उज्ज्वल निकम यांची सुद्धा आता वर्णी लागलेली आहे, त्यामुळे ते आता राज्यसभेमध्ये असणार आहेत। नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।